नमस्कार मित्रांनो, RVNL या शेअरनी रॉकेट स्पीड पकडला आहे आणि तो जवळपास 73 रुपये वाढलेला आहे. तुमच्या मनात येत असेल, अरे हा शेअर जर मला आधीच माहिती असला असता तर, किंवा हा शेअर मी जर पोर्टफोलिओला लॉंग टर्म साठी घेतला असता तर त्याच्यासाठीच हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की RVNL सारखी इतर कुठली शेअर आहे ज्याच्यात हाय पोटेन्शियल, हाय ग्रोथ आहे किंवा त्यांचा परफॉर्मन्स चांगला आहे मागच्या काही वर्षातून आणि तुम्ही स्टील लॉंग टर्म ग्रोथ साठी ते घेऊ शकतात. असे सगळे मी हाय पोटेन्शियल ग्रोथ वाले शेअर तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे. तत्पूर्वी आपण RVNL ची थोडीशी हिस्ट्री आणि बॅकग्राऊंड बघून घेऊया, कारण की याच्यातून तुमची कन्सेप्ट क्लिअर होईल की RVNL हा जो वरती जातो याचा रेकॉर्ड काय आहे, बॅकडेटेड, किंवा याचे प्रोजेक्ट काय आहे, किंवा हे काम काय करते आणि याची डिपेंडन्सी काय आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता 492च्या आसपास ही किंमत आलेली आहे. आणि तुम्ही जर एक छोटीशी गोष्ट बघितली, काय बघितली छोटीशी गोष्ट, की 5 इयरचा रेकॉर्ड, तर 2023 पर्यंत हा कितीला होता? 68 रुपये. इथे बघा 30 डिसेंबर 2022, म्हणजे आपण समजून घेऊ 1 जानेवारी 2023 रोजी हा होता 23 रुपयाला, सॉरी 70 रुपयाला, 68.25 रुपयाला. आणि हा खटक्यात एवढ्या वरती जातोय. लक्षात येतंय का? एकदम हा अचानक एका वर्षात एवढी बूम घेतोय, जंप घेतोय. आता सिंपल एक प्रश्न हा आहे, रेल विकास निगम लिमिटेड RVNL चा शेअर. असे रेल्वेचे कुठले शेअर तुम्हाला माहिती आहे? सर्च करू नका, फक्त माहिती आहे का किंवा कुठले शेअर माहिती असेल तर कमेंट बॉक्स मध्ये टाका. कारण की रेल्वेचे आणखी भरपूर शेअर आहे ज्याच्यामध्ये चांगलं पोटेन्शियल आणि चांगली ग्रोथ तुम्हाला मिळू शकते. एक शेअरचं नाव सांगतो मी, ज्याचं नाव आहे रेलटेल, किंवा तुम्ही रिप्लेस म्हणून इरकॉन पण घेऊ शकता. अजून जर काही शेअर माहिती असतील तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. RVNLच्या थोडक्यात डिटेल बघून घेऊ. जसे की 496 टच केलाय, एका दिवसातच तो 73 रुपये वाढलेला आहे. 77चा हाय मारला त्याने एका दिवसात वाढण्याचा, आणि जवळपास 18% वाढला होता. 18% वाढण्यामागचं कारण काय होतं की दिल्ली मेट्रो कॉर्पोरेशन कडून, ओके, दिल्ली रेल मेट्रो कॉर्पोरेशन कडून यांनी एक MOU साइन केला. MOU म्हणजे काय? मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग, ज्याच्यामध्ये ह्या दोघांनी एक करार केलाय. प्रत्यक्षात करार नसतो, तुम्ही आम्हाला ही मदत करा, आम्ही तुम्हाला अशी मदत करू, हे दोघात अंडरस्टँडिंग होते. ओके, तर मग त्यामध्ये काय की ब्रिज बांधायचं, टनेल बांधायचे, किंवा इतर रेल्वेशी पोल उभारायचे, इतर रेल्वेशी निगडीत ज्या काही गोष्टी असतील त्या गोष्टी ही कंपनी RVNL कंपनी ही पूर्ण करणार आहे. आणि ही भारतात पण काम करणार आहे आणि भारताबाहेर पण काम करणार आहे. त्याच्यामुळे हा शेअर एकदम वाढला. जवळपास एक वर्षाचा रिटर्न 170%, 200च्या आसपास आहे मित्रांनो. आपण म्हणतो ना 25 दिन में पैसा डबल, तो 25 दिन में नहीं होगा लेकिन एक साल में तो जरूर हो सकता है. तर 13 जानेवारी 2023 रोजी फक्त 80 रुपयाला हा शेअर होता आणि आज 496 त्याची प्राइस आहे. अतिशय उत्तम ग्रोथ दिलेली आहे. याच्यासारखेच आणखी सांगणार आहे. आणि याचे जे प्रोजेक्ट आहे, मालदीव पोर्ट प्रोजेक्ट, म्हणजे आता हे का सांगतोय मी तुम्हाला, मी याच्या पुढचे जे शेअर सांगणार आहे तुम्हाला, जे की RVNL सारखे आहे, त्यांचा तुम्ही असाच अभ्यास करायचा आहे, किंवा त्यांचे असे प्रोजेक्ट आहे का, त्यांचे आणखी कुठे कुठे सबसिडायझरी आहे, किंवा काम काय करताय आणि त्यांचा युनिकनेस काय आहे, हे तुम्हाला चेक करून हे शेअर खाली विकत घ्यायचे. मी नाव दिलेले आहे, किमती पण सांगितलेल्या आहे, परंतु अभ्यास तुम्हाला करायचा आहे. ओके, आणि जवळपास मालदीवचा प्रोजेक्ट जो आहे तो 1,500 करोड रुपयाचा आहे, ज्याच्यातला 11% प्रॉफिट कंपनीला होऊ शकतो असं सांगण्यात आलं आहे. ज्याच्यामध्ये बघा, ब्रिज वर्क आहे, बिल्डिंग ऑफ ट्रॅक, इलेक्ट्रिफिकेशन, गेजेस कन्व्हर्जन, न्यू लाईन कन्स्ट्रक्शन, वर्कशॉप प्रोजेक्ट, असे असे UAE मध्ये पण प्रोजेक्ट चालू आहे, आफ्रिकामध्ये पण चालू आहे, ओमन मध्ये पण चालू आहे. आणि आणखी एक महत्वाची गोष्ट, ग्रीन एनर्जी, ग्रीन एनर्जी आपण जे म्हणत होतो ना, तर RVNL नी एक जॉईंट व्हेंचर सुरू केलंय साऊथ आफ्रिकेच्या कंपनी जॅक्सन ग्रीन सोबत, ज्याच्या अंतर्गत सोलार पॉवर स्टेशन ते ओपन करणार आहे, उभे करणार आहे. ठीक आहे, मग त्याच्यामुळे हा शेअर तर चांगला वाढेल. मला वाटतं बेसिक माहिती दिलेली आहे. आता चला वळूया मेन शेअर कडे, ज्याची तुम्ही प्रतीक्षा करत आहात. तत्पूर्वी आपल्या चॅनलचं नाव आहे UA मराठी, आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांसोबत शेअर आणि एक लाईक तर नक्कीच देऊन जा, आतापर्यंतची माहिती आवडली असेल. तर तुमच्यासाठी पहिला जो शेअर आहे तो शेअर आहे माझगाव डॉक शिप बिल्डर्स. डिफेन्स सेक्टर मधली कंपनी आहे, शिप बिल्डिंग सेक्टर मधली कंपनी आहे, आणि मोठमोठे प्रोजेक्ट घेते. अगदी अगोदरपासून सांगत आलेलो आहे, एक
एक वर्षाचा रिटर्न जवळपास 146% आहे आणि हिचं मार्केट कॅप जवळपास 1 लाख करोडच्या पुढे गेलेलं आहे. दुसरं आहे मदरसन. ओके, मदरसन इंटरनॅशनल, जो की जवळपास 204 रुपयाच्या आसपास आहे. ही जी कंपनी आहे, या कंपनीचा एक वर्षाचा रिटर्न जवळपास 124% आहे आणि ही मल्टीनॅशनल कंपनी आहे, म्हणजे इंडियन पण आहे परंतु बाहेरच्या देशात पण आहे आणि ऑटोमोटिव्ह कंपोनंट्स बनवते आणि बाहेरच्या देशात एक्सपोर्ट करते. 204 रुपये किंमत आहे. 210 205 च्या आसपास घेतला तरी उत्तम आहे. चांगली कंपनी आहे. कमिन्स इंडिया लिमिटेड. कमिन्स इंडियाचा 1 इयरचा रिटर्न जवळपास 110 आहे. चांगली कंपनी आहे, हायर प्राइस आहे, त्यामुळे तुमच्या हिशोबात असेल तर तुम्ही तिला बाय करू शकता. ब्ल्यू चिप ऑटो ॲक्सिलरी स्टॉक्स आहे हा आणि याच्यात पण ग्रोथचं हायर पोटेन्शियल आहे. जसं की तुम्ही बघितलं असेल करोना काळात ज्या मोठ्या मोठ्या प्राइस वाल्या कंपन्या आहेत, जसं की मारुती सुझुकी, आयशर म्हणा किंवा एमआरएफ म्हणा, इतर कंपन्या खूप खूप खाली आल्या, बरोबर, 3-4 हजार पर्यंत खाली आल्या. परंतु जसं मार्केट रिकव्हर झालं पुन्हा 10,000ला त्यांनी टच केलं, बरोबर ना. मग अशा कंडिशनला तुम्ही समजू शकता की किंमत जरी जास्त असली, पोटेन्शियल जेव्हा हायर असेल तेव्हा नेहमी डीप मध्ये बाय करा. खालच्या प्राइसला तुम्हाला बाय करायला पाहिजे. ओके. नंतर आहे इंडस टावर, जे 396 रुपये सध्या याची किंमत चालू आहे. तुम्हाला एकदमच सगळे शेअर विकत घेणं पॉसिबल होत नसेल तर सध्या हे 2 कमी किमतीचे शेअर मी तुम्हाला सांगितलेले आहे, ते तुम्ही विकत घेऊ शकता. एक वर्षाचा रिटर्न जवळपास 110% आहे आणि इंडियन टेलिकम्युनिकेशन इन्फ्रास्ट्रक्चर मोबाईल नेटवर्क ऑपरेटरची कंपनी आहे. म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर टेलिकॉम सेक्टरसाठी जे काही लागतं ते सगळं इंडस टावर प्रोव्हाइड करते आणि पॅसिव्ह इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हिस पण करते वायरलेस सर्व्हिस प्रोव्हायडरसाठी. ओके. आता एक प्रश्न आहे, छोटासा प्रश्न आहे, व्हिडिओ आवडला का? जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या आवडीचा शेअर कुठला, या 4-5 पैकी तो शेअर खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की कमेंट करा किंवा तुम्हाला इतर कुठल्या शेअरची माहिती पाहिजे असेल तर ती कमेंट करा. आता उद्या मी तुमच्यासाठी आणखी एक शेअर सांगणार आहे आणि डिटेल मध्ये सांगणार आहे, लेवल सहित सांगणार आहे. तर त्या शेअरसाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करायला विसरू नका. भरपूर जण येतात व्हिडिओ बघता परंतु सबस्क्राईब करत नाही, त्याच्यामुळे शेअर तुम्ही या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सोबतच तुम्ही नवीन असाल, डीमॅट अकाउंट ओपन करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे, त्या लिंक वरनं तुम्ही डीमॅट अकाउंट ओपन करत असाल तर तुम्हाला माझ्याकडनं ऑप्शन ट्रेडिंगचा कोर्स, टेक्निकल अनालिसिसचा कोर्स अगदी अगदी मोफत मिळणार आहे. ठीक आहे. त्यासाठी काय करायचं, खाली जी लिंक आहे त्यावरनं कुठलंही अँजलचं ओपन करा, झिरोदाचं करा, अपस्टॉकचं करा किंवा स्टॉक कार्डचं, आणि अकाउंट ओपन केल्यानंतर मला एक मेसेज टाका की मी तुमच्या लिंकवरनं अकाउंट ओपन केले. हा व्हॉट्सअप क्रमांक, मी तुम्हाला ते कोर्सेस देऊन टाकेल. 2.5-3 तासाची कोर्सेस आहे, एकदम व्यवस्थितपणे समजून सांगितलेलं आहे त्यामध्ये. सोबतच तुम्ही जर नवीन असाल तर पुस्तक आहे, छानसं पुस्तक आहे छोटंसं, आणि त्याच्यात पण हे 2 कोर्सेस मी जे फ्री कोर्सेस देणार आहे ते पुस्तकासोबत सोबत हे पुस्तक पण तुम्हाला मिळणार आहे. अपेक्षा करतो व्हिडिओ आवडला असेल आणि समजला असेल. धन्यवाद.